श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा रुग्णालयात नव्याने कार्यान्वित झालेल्या कार्डियाक कॅथलॅबमध्ये पहिली अँजिओग्राफी शस्त्रक्रिया संपन्न। बेटावद येथील ग्रामदैवत व 328 वर्षांची परंपरा असलेल्या श्री लहान बालाजी रथोत्सवास शनिवारी विधिवत पूजन करून सुरुवात। कापडणे येथे 55 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा सोहळा संपन्न। बाबळे येथे महाराष्ट्र शासन कामगार विभाग यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना भांडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न। महाराष्ट्र गौरव भूषण पुरस्कार प्राप्त निवृत्त शाखाधिकारी पुष्पलता पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न। आणि फटाकेमुक्त निरोगी व आनंदी दिवाळी साजरी करण्याबाबत निमगुळ येथे करण्यात आली जनजागृती। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा रुग्णालयात नव्याने कार्यान्वित झालेल्या कार्डियाक कॅथलॅबमध्ये पहिली एंजिओग्राफी शस्त्रक्रिया शुक्रवारी पार पडली। 2 रुग्णांची एंजिओग्राफी यशस्वीरित्या करण्यात आली। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा स्तरावर सुरू झालेली ही महाराष्ट्रातील पहिली कॅथलॅब ठरली आहे। धुळे जिल्हा रुग्णालयात नव्याने कार्यान्वित झालेल्या कार्डियाक कॅथलॅबमध्ये पहिली अँजिओग्राफी शस्त्रक्रिया शुक्रवारी पार पडली। 2 रुग्णांची अँजिओग्राफी यशस्वीरित्या करण्यात आली। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा स्तरावर सुरू झालेली ही महाराष्ट्रातील पहिली कार्यरत कॅथलॅब ठरली आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये कॅथलॅब प्रकल्प मंजूर करण्यात आले असून धुळे जिल्हा रुग्णालयात विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण करून 13 सप्टेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत या लॅबचे लोकार्पण झाले होते। आत्ताच्या यशस्वी अँजिओग्राफीमुळे या सेवेचा लाभ घेणारे रुग्ण हे महाराष्ट्रातील पहिले लाभार्थी रुग्ण ठरले। त्यापैकी एका रुग्णावर लवकरच अँजिओप्लास्टी उपचार करण्यात येणार आहेत। ही सुविधा उभारण्यामागे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची संकल्पना असून सहसंचालक रुग्णालयीन कक्ष आरोग्य सेवा मुंबई येथील डॉक्टर सुनीता कोल्हाईत, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक डॉक्टर कपिल आयर यांच्यासह जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांचे मार्गदर्शन लाभले। सदर शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रवींद्र सोनवणे, डॉक्टर प्रांजल पाटील, डॉक्टर महेश बडांगे, डॉक्टर स्वप्नील पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे, भूलतज्ञ डॉक्टर अश्विनी वांबरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, सहाय्यक अधिसेविका सरला शिंदे, वंदना मोरे आदींनी केले। यासाठी कॅथलॅब तांत्रिक पथकातील वैभव भोसले, दीपेश आहिरे, समाधान पाटील, राकेश फटकर, लकी जोशी, विशाल वाघ तसेच नर्सिंग ऑफिसर्स प्रांजल सोनवणे, अर्चना पाटील, राजेश्वरी सोनकांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले। जिल्हा रुग्णालय धुळे येथे आपण सुरू केलेली आहे। या कॅथलॅबचं लोकार्पण नुकतंच 13 सप्टेंबर रोजी माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते लोकार्पण पार पडलेलं आहे। त्यानंतर या कॅथलॅबच्या कार्यान्वयन प्रक्रियेसाठी आम्ही पूर्णतः प्रयत्नशील होतो। या कामे आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले। मनुष्यबळ भरती असेल किंवा त्यासाठी लागणारी साहित्य सामग्री असेल, सर्व बाबींची पूर्तता करून आम्ही कॅथलॅब सुरू करण्याचा निश्चय केला। या कामी कार्डियाक कॅथलॅबमध्ये नव्यानेच रुजू झालेले शहरातील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रांजल पाटील तसेच कार्डियाक कॅथलॅब विभाग प्रमुख नेमलेले डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कॅथलॅब आपण काल दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सुरुवात केलेली आहे। कॅथलॅब सुरू करत असताना आपण सर्वात प्रथम 2 रुग्णांवर अँजिओग्राफी केलेली आहे। एक 45 वर्षाचे तरुण ज्यांना की हृदय छातीत वेदनेचा त्रास होत होता, त्यांना आवश्यकता वाटली म्हणून त्यांनी निर्णय घेतला। त्याचबरोबर एक 56 वर्षाचे गृहस्थ यांना पण चेस्ट पेनचा त्रास होता, त्यामुळे या 2 रुग्णांवर केलेली आहे। त्यापैकी एका रुग्णाची एंजिओग्राफी नॉर्मल आलेली असून एका रुग्णावर पुढील उपचाराची गरज असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यानिमित्ताने त्या रुग्णावर येत्या काही दिवसातच आम्ही अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करणार आहोत। ही शस्त्रक्रिया करण्यासाठी माझ्या जिल्हा रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख मेन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रांजल पाटील, विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनवणे, या जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, डॉक्टर स्वप्नील पाटील
डॉक्टर विवेक जाधव, त्याचबरोबर या महिला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे, महिला रुग्णालयाच्या वर्ग 1 भूलतज्ञ डॉक्टर अश्विनी भांबरे यांच्याबरोबरच या जिल्हा रुग्णालयात कार्डियक कॅथलॅबमध्ये कार्यरत असलेले वैभव ब्रदर, त्यांच्या हाताखाली इतर स्टाफ आणि आमच्या दोन्ही मेट्रन्स या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. या कामी आम्हाला माननीय पालकमंत्री महोदयांचं सतत मार्गदर्शन होतं आणि या शस्त्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हाव्यात हा जो काही शासनाचा आमच्या मागे म्हणजे पाठपुरावा होता, त्या निमित्तानं आम्ही तो विडा उचलून तो लवकरच पूर्ण केलेला आहे. आणि मला सांगण्यास विशेष आनंद वाटतोय की महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याने नेहमीप्रमाणे पहिला क्रमांक पटकावलेला आहे. या 12 कॅथलॅबपैकी कॅथलॅबचं ओपनिंग असेल ते पहिलं धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबचं ओपनिंग झालेलं आहे. त्याचबरोबर धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबमध्येच पहिल्या 2 अँजिओग्राफी यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. या कामी आम्हाला आमच्या जॉईंट डायरेक्टर या कॅथलॅबचं काम पाहणाऱ्या राज्यस्तरावरून माननीय डॉक्टर सुनीता गोलाईत मॅडम, आमचे आरोग्य उपसंचालक नाशिक परिमंडळाचे डॉक्टर कपिल आहेर सर, याचबरोबर स्थानिकला तत्कालीन जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर साहेब, सध्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्फुते मॅडम, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित शेख साहेब यांचा आम्हाला विशेष सहकार्य लाभलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव मॅडम, वरिष्ठ आमदार माननीय श्री अमरीश भाईजी पटेल साहेब, त्याचबरोबर डॉक्टर श्री काशीरामजी पवार साहेब, श्रीमती मंजुळाताई गावित मॅडम, आमदार अनुपभैया अग्रवाल साहेब, आमदार राम बधाने साहेब यांचं देखील आम्हाला सतत मार्गदर्शन लाभलेलं आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्यातून आम्ही ही कॅथलॅब सुरुवात केलेली आहे, कामाला सुरुवात केलेली आहे. याबद्दल मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं इथं हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी धुळेकरांना आणि परिसरातील नागरिकांना सांगू इच्छितो की ही जी कॅथलॅबची सेवा आहे, एन्जिओग्राफी असेल, एन्जिओप्लास्टी असेल, ही पूर्णतः मोफत सेवा आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांना एन्जिओग्राफी बाहेर डॉक्टरांनी सांगितले असेल ती त्यांना जर परवडत नसेल, त्यांनी जिल्हा रुग्णालयात यावं. येथे संपूर्णतः मोफत पद्धतीने उपचार केले जातील, कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तरी परिसरातील, शहरातील, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा संपूर्ण लाभ घ्यावा असं मी सर्व नागरिकांना इथे आवाहन करतो. धुळे तालुक्यातील बेटावद येथील ग्रामदैवत व 328 वर्षांची परंपरा असलेल्या श्री लहान बालाजी रथोत्सवास शनिवारी विधिवत पूजन करून सुरुवात करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील श्री बालाजी संस्थानचा 328 वर्षांची अखंड परंपरा लाभलेला रथोत्सव भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. भक्ती परंपरा आणि श्रद्धेचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. श्री बालाजी रथाची विधिवत पूजा करून व महाआरती करून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, डॉक्टर दिनेश बच्छाव, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दरबारसिंग गिरासे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष हाजी साबीर शेख, कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, डीडीसीसी बँकेचे संचालक श्यामकांत सनेर, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, मोतीलाल वाकडे, प्रवीण मोरे, मंगेश पवार, राजू माळी, प्रफुल्ल कुमार सिसोदे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रथोत्सवाला हजेरी लावून रथ ओढला. रथोत्सवानिमित्त गावात विविध दुकाने थाटण्यात आली होती. एक प्रकारे रथोत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी सकाळी 10 वाजेपासून आयपी उद्योग समूहाचे हाजी इस्माईल पिरन बागवान यांच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले. श्री संस्थान बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नरडाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या प्रसंगी श्री लहान बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महावीर जैन, उपाध्यक्ष वसंत माळी, सचिव अरुण माळी, खजिनदार नंदकिशोर मेटकर, विश्वस्त सुनील देशमुख, वीरेंद्र पवार, बापू बागुल, श्रीकांत मेटकर, सदाशिव माळी, सुजित पवार तसेच मानकरी सुनील त्र्यंबक पवार, दिनेश पंडित पाटील, सतीश वाघ, रावसाहेब दोबी, प्रितेश काकुळ, भूषण काकुळ, संतोष कोळी, नगिनदास कोळी, रघुनाथ कोळी, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय बालाजी. श्री संतान लहान बालाजी मंदिर ट्रस्ट बेटावद तर्फे
सालाबादाप्रमाणे यंदाही 2025 चा रथोत्सव साजरा होत आहे. हा वंश परंपरेगत रथोत्सव साजरा होतो. आधी काळापासून याची सुरुवात झालेली आहे आणि परंपरेनुसार ती परंपरा चालत आहे. या रथोत्सवाला काल श्री राजशिष्टाचार मंत्री श्री जयकुमार भाऊ यांनी उपस्थिती दिली. आजही उपस्थिती देणार होते. काही कारणास्तव त्यांना कुंभमेळ्याच्या कार्यक्रमासाठी नाशिकला जायला लागले. तसंच यावेळी जिल्ह्याच्या खासदार माननीय शोभाताई बच्चावही उपस्थिती देणार आहेत. कुणाल बाबा धुळ्याचे ज्येष्ठ नेते भाजपाचे कुणाल बाबाही उपस्थिती देणार आहेत. अनुप भैया अग्रवाल उपस्थिती देणार आहेत. रामकृष्ण खलाने उपस्थिती देणार आहेत जिल्हा भाजपाचे. तसेच तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि राजकीय क्षेत्रातले लोक इथे उपस्थिती देणार आहेत. दुसरी गोष्ट अतिशय आनंदाने सांगण्याची गोष्ट अशी की हा रथोत्सव साजरा होताना याला फक्त ट्रस्टीज लोक साजरा नाही करत, तर याला मोगरीवाले, गावातले सर्व ग्रामस्थ, परिसरातले सर्व लोक यांचा या कार्यक्रमात अतिमोलाचा वाटा असतो. ट्रस्टी फक्त रथ सजून देतात, मोगरीवाले मोगरी लावतात, पण याला जे ओढण्याचं काम करतं ते परिसरातील जनता आणि गावातील नागरिक करतात. तर हा उत्सव साजरा करताना गावातील काही लोक बाहेरगावी गेलेले आहेत, व्यवसायानिमित्त, व्यापारानिमित्त, काही नोकरीनिमित्त, ते परिवार सहित इथे येतात, तेवढा करतात. केळीचा भगवंताला नवस मानलेला असतो आणि सहपरिवार येऊन रथ ओढतात. 5 पावली का असे ना, त्यांची परंपरा आहे. देव त्यांचं धारणा आहे की 5 पावली रथ ओढल्याने आपल्याला भगवंताची कृपा होईल. अशी माणसं ठेवून पंचक्रोशीतील लोक सर्व उपस्थिती देतात आणि सर्व दात्यांच्या जोरावर आणि ग्रामीण परिसरातल्या दात्यांच्या जोरावर, गावातल्या जनतेच्या जोरावर हा रथ ओढला जातो. हीच परंपरा आम्ही मागील काही वर्षापासून पार पाडत आहोत आणि पुढेही पार पाडण्याची आमची संकल्पना आहे. जय बालाजी. धुळे तालुक्यातील कापडणे येथे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने यांच्या प्रयत्नातून 55 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला. धुळे तालुक्यातील कापडणे येथे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने यांच्या प्रयत्नातून 55 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा सोहळा रविवारी संपन्न झाला. कापडणे येथे भाजप जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने यांनी मंदिर समिती, रहिवासी व ग्रामस्थ महिला भगिनींच्या विनंतीवरून माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री संत सावता महाराज मंदिराजवळील रस्ता 15 लाख रुपये, नागरी सुविधा योजनेतून वार्ड क्रमांक 4 व 5 येथे महिला शौचालयाजवळ 2 सौर हायमास्ट लाईट, श्री संत सावता महाराज मंदिराजवळ 2 सौर हायमास्ट लाईट, आदिवासी विभाग अंतर्गत ठक्कर बापा योजनेतून खोकराटी येथे रस्ता काँक्रिटीकरण 15 लाख रुपये, ठक्कर बापा योजनेतून खाजा नाईक नगर येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी 15 लाख रुपये असे रस्ता काँक्रिटीकरणासाठी 45 लाख रुपयांचा निधी आणला होता. सदर रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले व 10 लाख रुपये खर्चून सौर हायमास्ट लाईट बसवण्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बापू कलाने, प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष बटू पाटील, माजी सरपंच रघु माळी, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक बटू गोरख पाटील, माजी उपसरपंच महेश माळी, पत्रकार जिजाबराव माळी, भूषण ब्राह्मणे, सामाजिक कार्यकर्ते बटू बाविस्कर, श्याम पाटील, ललित बोरसे, चुडामन माळी, विजय बोरसे, सुशील माळी, राजेंद्र माळी, अमोल पाटील, भरत माळी, काशीनाथ भिल, ज्ञानेश्वर पाटील, विठोबा माळी, योगेश कलाने, रमेश माळी, भरत माळी, ज्येष्ठ नागरिक बन्सीलाल माळी, रामकृष्ण पाटील, आसाराम माळी, दादाजी माळी, सुरेश पाटील, राजेंद्र खलाने, बन्सीलाल पाटील, लक्ष्मण टेलर, शांताराम माळी, आत्माराम पाटील, जीवराज महाराज, पिरन तात्या, मनोहर पाटील, देवदास माळी, प्रकाश बोरसे, दत्तू माळी, शंकर माळी, रवींद्र पाटील, गोरख माळी, प्रभाकर पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका धुळे येथे श्री संत सावता महाराज यांचं मंदिर समस्त माळी समाज, माळी समाज यांनी करून सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आलं. या मंदिराचा उपयोग सर्वसामान्य माणसाला लग्न समारंभ किंवा जे विविध कार्यक्रम असतील त्यासाठी होत असतो. मात्र मंदिराजवळचा रस्ता अतिशय खराब असल्यामुळे सर्व समितीने, संत सावता महाराज समितीने मला विनंती केली की हा रस्ता जर आपण त्वरित आम्हाला करून दिला तर सर्वांना सोय येईल, तसेच जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामस्थांना सोय येईल. या हिशोबाने मी आपले धुळे जिल्ह्याचे
भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यसम्राट आमदार माननीय अमरीशभाई पटेल यांना विनंती केली की या रस्त्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्यांनी ₹15 लाख निधी या कामासाठी आपल्याला मंजूर करून दिला आणि त्या कामाची वर्क ऑर्डर होऊन आज काम प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. दुसरं, या ठिकाणी मंदिराजवळच खूप अंधार होत असल्यामुळे मला समितीने आणि ग्रामस्थांनी विनंती केली होती की या ठिकाणी लाईट बसवून द्यावे. त्यामुळे मी पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ यांना विनंती केली आणि त्यांनी नागरी सुविधा योजनेअंतर्गत ₹10 लाख लाईटासाठी मंजूर करून दिले. ते लाईटचा सुद्धा लोकार्पण, तसेच पाटीलवाड्यात महिला शौचालयाजवळ ग्रामपंचायत सदस्यांनी विनंती केल्यानुसार पाटीलवाड्यात सुद्धा महिला शौचालयाजवळ आपण 2 मोठे हायमॅक्स लाईट मंजूर करून ते प्रत्यक्षात बसवून दिलेले आहे. तसेच आमचे आदिवासी बांधव कोकराट्टीमध्ये रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होती, म्हणून आम्ही त्या ठिकाणी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ₹15 लाख रस्ता सुद्धा मंजूर करून दिला आहे. तसेच कापडणे ग्रामपंचायतला जोडलेल्या खाजा नाईक नगर धनूर आदिवासी वस्ती या ठिकाणी सुद्धा तिथल्या आदिवासी बांधवांनी विनंती केल्यानुसार त्या खाजा नाईक नगर येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ₹15 लाख रस्ता काँक्रिटीकरणासाठी मंजूर करून प्रत्यक्षात तो रस्ता सुद्धा पूर्ण झाला आहे. त्या रस्त्याचंही लोकार्पण. अशा प्रकारे आपले ₹55 लाख कामांचं उद्घाटन व लोकार्पण आज आमच्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशीलजी महाजन, तसेच सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या गावात आहे की निवडणुका झाल्यानंतर सर्व गावकरी, सर्व समाजाचे लोक एकत्र येतात आणि विकासाला हातभार लावतात. याबद्दल मी सर्वांची मनपूर्वक आमदार अमरीशभाई पटेल, तसेच मंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ व अजूनही आपल्याला पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ यांनी निधी देण्याचं कबूल केलं आहे. अशा विविध विकास कामं आमच्या कापडणे जिल्हा परिषद गटात होत राहतील अशी मी यावेळेस ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील OM रुपनर माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र शासन कामगार विभाग यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना भांडी वाटपाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील OM रुपनर माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र शासन कामगार विभाग यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना भांडी वाटपाचा कार्यक्रम दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संपन्न झाला. भाजपतर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख उपस्थित अतिथींच्या हस्ते बांधकाम कामगारांना भांड्यांचा सेट वाटप करण्यात आला. यावेळी दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, RG कैरनार, माजी पंचायत समिती सदस्य धनंजय मंगळे, पंकज कदम, भूपेंद्र गिरासे, लखन रुपनर, मंगलदास बिल, दीपक बागल, मोतीलाल वाकळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण सर्वजण गेल्या 20-25 वर्षापासून आदरणीय जयकुमारांना ओळखतात, जयकुमारांना मतं देतात, जयकुमारांच्या संपर्कात राहतात आणि म्हणून त्यांनी आदेश केला. आपण सर्वजण गेल्या 20-25 वर्षापासून आदरणीय जयकुमारांना ओळखतात, जयकुमारांना मतं देतात, जयकुमारांच्या संपर्कात राहतात आणि म्हणून एक गटाचा भांडे वाटपचा कार्यक्रम हे प्रमुख कार्यकर्त्यांना माननीय जयकुमारांनी महाराष्ट्र गौरव भूषण पुरस्कार प्राप्त व धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवृत्त शाखा अधिकारी पुष्पलता पाटील यांचा 75वा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा पारवा रोडवरील हॉटेल कार्निवल येथे रविवारी संपन्न झाला. महाराष्ट्र गौरव भूषण पुरस्कार प्राप्त धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवृत्त शाखाधिकारी पुष्पलता पाटील यांचा 75वा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा पारोळा रोडवरील हॉटेल कार्निवल येथे रविवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी RD पाटील हे उपस्थित होते. यावेळी चंद्रकला सुरेश पाटील, संजय नेरकर, तन्मय पाटील, सुनीता पाटील, रसिकाताई, उगम दादा, माजी महापौर प्रतिभा चौधरी, जय हिंद हायस्कूलचे चेअरमन विजय पाटील, हस्ती बँकेचे मॅनेजर अनिल मराठे, जय हिंद शाखेचे सदस्य राजन देशमुख, ज्येष्ठ संचालक अजित मोरे, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष निवृत्त केंद्र प्रमुख नूतन पाटील, जय हिंद माजी चेअरमन डॉक्टर अरुण साळुंके, ज्येष्ठ संचालक प्रमोद पाटील, नाना कोर, निसर्ग समितीचे प्रेमकुमार आहिरे, शिंदखेडा माजी पंचायत समिती सभापती जिजाबराव सोनोने, कृषी पदपीढी पदवीधर चेअरमन सतीश पाटील, माजी कृषी सभापती रितेश पाटील,
अनिल वाणी, भालचंद्र बैसाने, वन परिक्षेत्राधिकारी संजय पाटील, अमृत पवार, विनय बोरसे, शुभांगी पाटील, सुधीर सनेर, गोकुळ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. धुळे तालुक्यातील निंबूळ येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे फटाके मुक्त व आनंदी दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. धुळे तालुक्यातील निमगुळ येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे फटाके मुक्त निरोगी व आनंदी दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. दिवाळी म्हणजे फटाके आणि फटाके म्हणजे दिवाळी असं आपण समजतो, पण फटाके फक्त दिवाळीतच फोडले जातात असे नाही, तर अनेक शुभ कार्यात तसेच अनेक वेळी फटाके फोडून प्रदूषण होते. फटाके कारखान्यांमध्ये लहान लहान बाल कामगार काम करतात. फटाक्यामध्ये विषारी वायू असतो. त्या दारूमुळे त्या मुलांची फुफ्फुसे निकामी होतात. त्यांना दमा, क्षयरोग, कॅन्सर सारखे आजार होतात. सरसेशेवटी त्यांना आपला जीव गमवावा लागतो. फटाक्याचा परिणाम फक्त ध्वनी आणि वायू प्रदूषणापुरता मर्यादित नसून मानवी आरोग्यावरही दुर्गामी परिणाम करतात. फटाक्यांमधून कार्बन मोनॉक्साईड, सल्फर, नायट्रोजन डायऑक्साईड यासारख्या विषारी वायूचे विसर्जन होते. त्यामुळे दृष्टीदोष, दमा, एलर्जी, हृदयरोग व फुफ्फुसाचे कर्करोग यांना आपण आमंत्रण देतो. बऱ्याच वेळा रक्तदाबात वाढ, चिडचिड, मानसिक व भावनिक ताण, रात्री बेरात्री उडवलेल्या फटाक्यांमुळे निद्रानाश होतो. लहान मुले, वयोवृद्ध रुग्णांचा यांचा जीव घाबरतो. अभ्यासात व्यत्यय येतो. पशुपक्षी बिथरतात. बऱ्याच वेळा गंभीर अपघात होतात किंवा बऱ्याच वेळा आगी लागतात. त्यामुळे आपण ध्वनी, वायू प्रदूषण, पैशांचा चुराडा, बालमजुरी, अपघात किंवा पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कोणत्याही कृतीत सहभागी होऊ नये असे आवाहनही अनिसतर्फे करण्यात आले. त्याऐवजी दिवाळीचा आनंद मिठाई, भेटवस्तू, खेळणी, आवडीची पुस्तके, गड किल्ले, गरजूंना मदत, आपल्या आवडीचे छंद साजरी करून दिवाळी साजरी करावी असेही त्यांनी सांगितले. नमस्कार, मी दिलीप कांतीलाल केवसरा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धुळे जिल्हा पदाधिकारी. आज आम्ही निंबूळ गावे फटाके मुक्त निरोगी आणि आनंदीदायी जीवन जगूया याप्रमाणे ग्रामस्थांनी संकल्प केला. मित्र, आपण यावर्षी अति पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी हतबल झालेले आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे बरेच घटक असतात. त्यामध्ये फटाके सुद्धा फार महत्त्वाचा रोल निभावत असतात. दिवाळी म्हटले की फटाके आणि फटाके म्हटलं की दिवाळी असं समीकरण आपण समजत असतो, परंतु फटाकेमध्ये एक विषारी वायू असतो आणि त्या वायूमुळे बरेच अपाय होत असतात. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असतं. बऱ्याच वेळेला वृद्ध लोक किंवा लहान बालके किंवा रुग्णांना सुद्धा बराच त्रास होत असतो. तर अशा रीतीने आपण फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही ग्रामस्थांनी संकल्प केलेला आहे. कारण की पर्यावरणाचा ऱ्हास कोणत्याही शेतकरी लोकांना होऊ नये हा यामागे उद्देश आहे. त्याऐवजी आपण मिठाई एकमेकांना वाटूया किंवा गरजूंना पुस्तक वाटूया किंवा गरजूंना काही आपलं सेवा देता येईल ते देऊया किंवा आपले छंद जोपासूया किंवा कृषी क्षेत्रामध्ये काही नवीन प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न करूया. आणि अशा रीतीने आज आम्ही निंबूळ गावी ग्रामस्थांसमोर संकल्प केला. यावेळी मोठ्या प्रमाणात युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते आणि निश्चितच अशा रीतीने आम्ही इको फ्रेंडली साजरी करण्याचा संकल्प केला. पुन्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा रुग्णालयात नव्याने कार्यान्वित झालेल्या कार्डियाक कॅथलॅबमध्ये पहिली अँजिओग्राफी शस्त्रक्रिया संपन्न. बेटावद येथील ग्रामदैवत व 328 वर्षांची परंपरा असलेल्या श्री लहान बालाजी रथोत्सवात शनिवारी विधिवत पूजन करून सुरुवात. कापडणे येथे 55 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा सोहळा संपन्न. बाबळे येथे महाराष्ट्र शासन कामगार विभाग यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना भांडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न. महाराष्ट्र गौरवभूषण पुरस्कार प्राप्त निवृत्त शाखाधिकारी पुष्पलता पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न. आणि फटाकेमुक्त निरोगी व आनंदी दिवाळी साजरी करण्याबाबत निंबूळ येथे करण्यात आली जनजागृती. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.